मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर हेमंत सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मृदा भूगोलाची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, भूगोलाच्या अनेक शाखा आहेत. यापैकी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल अशा तीन मुख्य शाखा आहेत. या तीन मुख्य शाखेपैकी प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही शाखा आहेत, या शाखा म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी असेल, सॉइल जिओग्राफी असेल, मृदा क्लायमेटॉलॉजी असेल, हायड्रोलॉजी असेल, ओशिनोग्राफी, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी अशा काही महत्त्वाच्या प्राकृतिक भूगोलाच्या किंवा फिजिकल जिओग्राफीच्या शाखा आहेत. या शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे सॉइल जिओग्राफी अर्थात मृदा भूगोल. आपण या मृदा भूगोलाच्या बाबतीतच माहिती इथं या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, जगभराची लोकसंख्या 800 कोटीच्या जवळपास आहे आणि या 800 कोटी लोकसंख्येची अन्नधान्याची जी गरज आहे ती गरज विचारात घेता प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची गरज आपल्याला जाणवते आणि ही अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी आजतागायत संपूर्ण जगातली लोकसंख्या शेतीवरतीच, पर्यावरण मातीवरती अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. यामुळं या वाढत्या अन्नधान्याच्या मागणीत आणि त्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतीवरतीच अवलंबून राहावं लागतं आणि या शेतीसाठी किंवा कृषी उत्पन्नाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात विशेष असे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून आपल्याला एक कृषीशी संबंधित सर्वच घटक विशेष अभ्यासलं जाणं गरजेचं आहे आणि त्यातून मृदा भूगोलाचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या मृदा भूगोलामध्ये मातीचा अर्थ किंवा मृदेचा अर्थ काय किंवा मृदा म्हणजे काय, त्याचं महत्व कसं आहे, मृदेची निर्मिती कशा पद्धतीने होते, मृदेचे गुणधर्म कोणकोणते आहेत, मृदेचे वर्गीकरण कशा पद्धतीने करता येऊ शकतं, मृदेचे वितरण, मृदेची अवनती असेल किंवा मृदा संधारण असेल व मृदा व्यवस्थापन यासारख्या घटकांचा सविस्तररित्या अभ्यास मृदा भूगोलामध्ये करणं अपेक्षित आहे. आता मित्रांनो, आपण सुरुवातीला समजून घ्या मृदा म्हणजे काय. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये माती हा शब्द बऱ्याच वेळा वापरतो आणि त्याचा अर्थही काही वेळेस आपल्याला माहित असू शकतो, पण आपण ज्या अर्थाने माती हा शब्द घेतो त्याचा अर्थ होऊ शकत नाही किंवा बऱ्याच वेळा होत नाही. बऱ्याच वेळा माती मोल करणं असा त्याचा शब्दशः अर्थ केला जातो. याचा अर्थ मातीला किंमत नाही आहे असं समजलं जातं, परंतु तसं नाही आहे. मातीची किंमत काय आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या एंडला आपल्याला किंवा शेवटी आपल्याला समजून येईल की मित्रांनो, माती हा एक असा घटक आहे की ज्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक ज्यांचं एक मिश्रण होऊन एक डायनॅमिक लेअर तयार झालेलं असतं. डायनॅमिक याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये एक चैतन्य असतं आणि हे चैतन्य सजीव आणि निर्जीव घटकांना एकत्रित करतं. त्यातून नवीन जीवाची निर्मिती करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच हा थर आहे तो डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे नवीन जीवाची निर्मिती करण्याची क्षमता या घटकामध्ये आहे. एक भूपृष्ठावरती असा एक पातळ सुपीक थर असतो ज्याच्यामध्ये फक्त अशा प्रकारच्या निर्मितीची क्षमता असते, त्यालाच आपण माती म्हणतो. मित्रांनो, खडकावरती अशा बीज अंकुरलं जात नाही. बीज अंकुरण्यासाठी आवश्यक असते ती माती आणि ती सुपीक माती. खडक असेल किंवा जलभाग असेल किंवा इतर कुठलाही भाग असेल तर त्या ठिकाणी नवीन बीजाचे अंकुरण होऊ शकत नाही किंवा हा थर किंवा हा भाग पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असू शकत नाही. जो भाग भूपृष्ठावरती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर विचार केला तर जवळपास 29% भागावरती भूभाग आहे, म्हणजे जिथं जमीन म्हणतो आपण, जमीन आहे आणि तो भाग
आता 29% भागाचा जर विचार केला तर संपूर्ण भाग हा सुपीक किंवा मातीचा आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये बराच मोठा भाग हा काय बॅरन लँडच्या स्वरूपामध्ये खडका आहे, जिथं कुठल्याही प्रकारची, काही भागामध्ये असे कुठल्याही प्रकारची पिकं आपल्याला पिकं म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे गवत सुद्धा उगवून येत नाही, असा देखील भाग आहे. जो जमीन पाण्याच्या वरती भाग आलेला आहे आपण त्याला जमीन म्हणतो आणि किंवा भूपृष्ठ म्हणतो. आणि या भूपृष्ठाच्या वरती एक सुपीक अशा स्वरूपाचा पातळ थर असतो, त्याला मृदा असं म्हटलं जातं. आणि म्हणजेच भूपृष्ठावरतील सुपीक पातळ थरास मृदा असं म्हणतात. हा थर प्रत्येक ठिकाणी सर्वत्र सारखा असत नाही. बऱ्याच ठिकाणी हा थर कमी असतो, जाडीने कमी असतो, काही ठिकाणी हा थोडासा जास्त असतो. आता ह्याच्यावरती अनेक घटकाचा परिणाम झालेला असतो, त्यामुळं याच्या जाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असलेले आपल्याला पाहायला मिळतो. हा जो थर आहे तो सुपीक पातळ थर असतो, त्यालाच मृदा असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरचा म्हणजे जो भूमीचा भाग आहे त्या भागावरचा जो सुपीक पातळ थर असतो त्याला मृदा असं म्हटलं जातं. तर हा मृदेचा थर ज्या खडकावरती किंवा खडकाच्या विदारण प्रक्रियेतून निर्माण झालेला असतो, मूळ खडकाच्या कणापासून बनलेला भूपृष्ठाचा बाह्य भागाचा एक थर असतो. आणि हा थर ज्याच्यावरती अनेक वर्षानुवर्षे विदारणाची प्रक्रिया सुरू असते. या विदारणाच्या प्रक्रियेतून खडकांचे लहान लहान कणांमध्ये रूपांतर होत असतं आणि या रूपांतरातून त्याचबरोबर त्या कणांमध्ये किंवा त्या खडकाच्या चुऱ्याच्या मध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव होतो. याच्यामध्ये मग काही जैविक घटकांचे अवशेष असतील, वनस्पतीची पाने, फुलं, फळं आणि त्यांचे अवशेष असतील किंवा सूक्ष्म जीवांचे अवशेष असतील, त्याचबरोबर जे काही वनस्पती, प्राणी, जीवजंतू या सर्व घटकांचे अवशेष असतील, त्या सर्वांचा एकत्रितरित्या जे काही अवशेष म्हणजे जैविक घटक याच्यामध्ये ऍड झालेले असतात किंवा मिसळले असतात आणि त्याच्यामधून काय होतंय तर मृदा तयार होते. आणि अशा त्यामुळे त्याला सुपीकता येते. म्हणजे मृदेमध्ये जैविक आणि अजैविक असे दोन्ही प्रकारचे घटक आणि त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्याला सुपीकता प्राप्त होते. आता मृदेची काही व्याख्या केलेल्या आहेत, त्यापैकीच रॅमन नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या काय, खडकांचे बारीक कणामध्ये रूपांतर व रासायनिक बदल होऊन तयार झालेला वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष असलेला थर म्हणजे माती होय. तर आता मी म्हटल्याप्रमाणे खडकांचं लहान लहान कणामध्ये रूपांतर होतं, त्याच्यामध्ये रासायनिक कणामध्ये बदल होतात किंवा रासायनिक बदल होत असतात आणि त्याच्यामध्ये वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचे अवशेष या थरामध्ये समावेश झालेले असतात आणि त्याच्यामध्ये त्याला एक सुपीकता प्राप्त झालेली असते. अशा पद्धतीने मृदेच्या अनेक पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या सांगितलेल्या आहेत. याचाच अर्थ अर्थ काय, तर जे काही मूळ भूभाग आहे किंवा भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठ खडकांचं विदारण होऊन एक पातळ सुपीक थर जो भूपृष्ठाच्या वरती असतो, सुपीक थर असतो, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, सुपीक असतो आणि त्याच्यामध्ये वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचे अवशेष किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेला ह्युमसचा किंवा सुपीकतेचा भाग याच्यामध्ये असलेला असतो पाहतो. त्यानंतर आपल्याला हे मृदा भूगोल शास्त्र नावानं अभ्यासायचं आहे. जे मृदेचा अभ्यास करणारी जे शास्त्र आहेत त्यापैकी महत्वाचं शास्त्र म्हणजे मृदा भूगोल शास्त्र. तर मृदा भूगोल शास्त्र, मृदा शास्त्र किंवा सॉइल सायन्स अशी काही अनेक सायन्सेस आहेत. वेगवेगळ्या ज्ञान शाखामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मृदेचा अभ्यास होतो. याच्यामध्ये भूगोलशास्त्रामध्ये मृदेचा अभ्यास करत असताना मृदा भूगोलशास्त्र या नावानं अभ्यासलं जातं आणि याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप भौगोलिक आपल्याला असलेलं पाहिजे. म्हणजे तर आपण स्पेशल अप्रोचनं किंवा प्रातिनिधिक दृष्टिकोनातून मृदा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असतो. तर ही मृदा भूगोलशास्त्र काय आहे, तर भूगोलाची प्रमुख शाखा आहे, त्यातल्या त्यात प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मृदेचा आणि त्याचा रचनेचा, त्याच्या वितरणाचा, त्याच्या अनेक भौगोलिक अंगांचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. याच्यामध्ये मृदेचं अर्थ काय, मृदेचं महत्व, मृदेची निर्मिती कशा पद्धतीने होते, मृदेचं गुणधर्म, मृदेमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म अभ्यासले जातात. त्याबरोबर मृदेचे वर्गीकरण केले जातं.
मृदेचं वितरण अभ्यासलं जातं, मृदेची अवनती किंवा ज्याला आपण सॉइल डिग्रेडेशन असं म्हणतो, तर या घटकांची माहिती घेतली जाते. त्याचबरोबर मृदा संधारण आणि मृदा व्यवस्थापन यासारख्या गोष्टीचा देखील इथं अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वैज्ञानिक भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. तर ही मृदा भूगोलाची एक भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी भूगोलाची शाखा आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेचा अभ्यास करणारी शाखा आहे. याच्यामध्ये मृदेचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना अनेक शास्त्राचा अभ्यास आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर भौगोलिक अप्रोच देखील ठेवला जातो. मृदेच्या अनुषंगाने विविध अंगाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोलशास्त्र अशी मृदा भूगोलाची व्याख्या केली जाते. ही मृदा सॉइल या घटकाला केंद्रस्थानी समजून तिच्या विविध अनेक अंगाचं किंवा अनेक घटकांच्या त्याच्या अनुषंगाने जे काही अनेक जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणारी शास्त्र म्हणजे मृदा भूगोलशास्त्र अशी व्याख्या केली जाते. त्याचबरोबर खतीबाणी केलेली व्याख्या की मृदेचा सर्वंकष अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मृदा भूगोल. आता याच्यामध्ये थोडीशी विस्तारित व्याख्या आहे. सर्वंकष याचा अर्थ अनेक अप्रोचने होतो. सर्वच दृष्टिकोनातून सर्वच अप्रोचनं सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला मृदा भूगोल असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण मृदा या घटकांचा आणि भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो. म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून मृदा या घटकांचा अभ्यास करणारी जी काही शास्त्र आहे ते मृदा भूगोल. सर्वसाधारणपणे ढोबळमानाने अशा पद्धतीनं याचा अर्थ होऊ शकतो. तर या ज्ञानशाखेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून भिन्न भूदृश्यावरील मृदेचे वितरण असेल तिच्या प्रकारासह विश्लेषित व वर्णन केले जातं, त्याला मृदा भूगोलशास्त्र असं म्हटलं जातं. तर काय वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूप किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरली जी काही भूमी स्वरूप आहेत त्या भूमी स्वरूपावरती असणारे जे मृदा हा घटक आहे आणि या घटकांचं तिथलं असणारं वैशिष्ट्य असतील किंवा त्याचे जे काही प्रकार असतील त्याचं विश्लेषण सविस्तररित्या विश्लेषण करून किंवा त्याचं वर्णन करून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास या मृदा भूगोलामध्ये केला जातो. त्यालाच आपण मृदाशास्त्र असं म्हणतो किंवा मृदा भूगोल असं म्हणू शकतो. तर मृदा भूगोलाचं स्वरूप आपण इथं बघणार आहोत. तर मृदा भूगोल काय अभ्यासलं जातं किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला जातो, मृदा भूगोलामध्ये मृदेचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो त्यालाच आपण मृदा भूगोलाचं स्वरूप असं म्हणू शकतो. तर अभ्यास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि त्यावरून त्याला मृदा भूगोलाचं स्वरूप प्राप्त झाले आपल्याला पाहण्यात. या मृदा भूगोलामध्ये मृदेचा अभ्यास करण्यासाठी जी वापरली जात असणारी किंवा अवलंबली जात असलेली जी काही पद्धती आहेत त्या पद्धतीवरून त्या विषयास त्याचं स्वरूप प्राप्त होतं. भूगोलशास्त्र तसा एक प्राचीन अभ्यासाचा विषय आहे किंवा प्राचीन कालावधीपासून अभ्यासला जात असणारा विषय आहे. याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. तर इथं तुम्हाला जॉग्राफी या शब्दाच्या भोवती अनेक अशा स्वरूपाचे काही सिम्बॉल्स दाखवले गेलेले आहेत. याचा अर्थ काय की भूगोल अभ्यासत असताना जी काही अभ्यासाची पद्धती वापरली जाते ती अभ्यासाची पद्धती वैज्ञानिक समाजशास्त्रीय आणि अनेक अप्रोचनं किंवा अनेक दृष्टिकोनातून अभ्यासले जाते. तशाच पद्धतीने इथे देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्या काळाच्या ओघामध्ये मृदेच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल होत गेला आणि ज्या जनरल टू अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जनरल टू पर्टिक्युलर अशा पद्धतीने एक नवीन अप्रोच येत केले किंवा अभ्यासलं जाऊ लागलं आणि यामुळेच मृदा भूगोलशास्त्र नावाची एक अलीकडच्या कालावधीमध्ये एक शाखा उदयास आली किंवा एक स्वतंत्ररित्या अशी शाखा तयार झाली. आणि अभ्यासकाकडून किंवा विचारवंताकडून मृदेचा अभ्यास केला जातो किंवा केला जातो आणि या ज्ञानामध्ये भर पडत गेलेली आपल्याला पाहिजे. प्राचीन आणि अनेक प्राचीन धर्मग्रंथामध्ये त्याचबरोबर अनेक ग्रंथामध्ये मातीचा अभ्यासपूर्ण उल्लेख केले असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये या उल्लेखाबरोबरच काळाच्या ओघामध्ये काळाच्या बदलत्या काळानुसार मृदेच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये देखील बदल होत गेला आणि त्यामुळे स्वरूप देखील बदलत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. काही प्रमुख अभ्यास पद्धती आणि त्यांचा उल्लेख आपण इथं बघणार. याच्यामध्ये
जी काही अभ्यास करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये बदल होता आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये वर्णनात्मक स्वरूप, प्रादेशिक स्वरूप, वस्तुनिष्ठ स्वरूप, कार्यकारण भाव स्वरूप, त्याचबरोबर सांख्यिक स्वरूप, वैज्ञानिक स्वरूप आणि गतिशील स्वरूप हे काही अभ्यास करण्याच्या पद्धतीवरून निर्माण झालेली काही स्वरूप आहेत. या स्वरूपाच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत. मित्रांनो, वर्णनात्मक स्वरूप हा एक मृदा भूगोलाचं एक स्वरूप आहे. याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचं वर्णन करणारं शास्त्र म्हणून भूगोलाची जशी ओळख आहे, याच्यामध्ये जे काही पाहिलं, जे अनुभवलं, जे बघितलं, जे अभ्यासलं ते वर्णनात्मक पद्धतीनं मांडणी करणं, त्याला आपण वर्णनात्मक स्वरूप म्हणू शकतो. पूर्वीपासून किंवा प्राचीन कालावधीपासून अभ्यासाची जी उपलब्ध साधनं होती त्या साधनांच्या आधारे जे काही अभ्यास केला जात होता किंवा पाहिलं जात होतं ते वर्णनात्मक पद्धतीनं मांडण्याची पद्धती होती. याच्यामध्येच ग्रीक, रोमन, अरेबियन शास्त्रज्ञांनी अनेक देशामध्ये, अनेक भागामध्ये दौरे केले गेले आणि त्या भागामध्ये त्या केलेली जी निरीक्षण होती त्या निरीक्षणांचं वर्णन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला. ते फार पूर्वीपासून या अभ्यासकांनी मृदेचं निरीक्षण केलं आणि त्याचा अभ्यास देखील केला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मृदेच्या अभ्यासाच्या नोंदी वर्णनात्मक स्वरूपाच्या होत्या. म्हणजेच जे संख्यात्मक असेल किंवा विश्लेषणात्मक ऐवजी जे काही वर्णन, जे पाहिलं, जे अनुभवलं, जे बघितलं ते वर्णन करणं या स्वरूपामध्ये होत्या. आज ही पद्धती आहे, ती पद्धती प्रचलित पद्धत म्हणून ओळखली जाते. काय याच्यामध्ये इतर पद्धतीबरोबर या पद्धतीचा देखील मोठ्या प्रमाणात वापर आज देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मृदा भूगोलाचा दुसरं जे स्वरूप आहे ते म्हणजे प्रादेशिक. तर प्रादेशिक म्हणजे एखादा भाग, त्या भागाचा आपल्याला खूप मोठा भाग असेल तर तो त्याचा सविस्तररित्या किंवा सखोल अभ्यास करणं शक्य होत नाही. म्हणजे याच्यामध्ये अनेक छोटे छोटे प्रदेश, त्याच्यामधले असणारी होमोजिनिटी किंवा एकजिन्सीपणा आहे, त्या एकजिन्सीपणाच्या आधारावरती केले जातात आणि ह्या प्रदेशातील मृदाविषयक घटकांचा अभ्यास करणं जास्त सोयीचं होऊ शकते. म्हणजे एखादा भाग किंवा एखादा प्रदेश निवडणं, त्या प्रदेशातील मृदाविषयक घटकांचा अभ्यास करणं, हे यासाठी जी काही ही जी पद्धती आहे त्याला प्रादेशिक स्वरूप आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये अभ्यासाकडून अनेक प्रदेशामधील मृदेचा अभ्यास केला जातो. छोट्या छोट्या प्रदेशामध्ये विभाजन करून त्याचा अभ्यास केला जातो. याच्यामधले विविधता आणि साधर्म्य अभ्यासलं जातं किंवा समजून घेतलं जातं. प्रदेशानुसार त्याच्यामध्ये असणारे जे काही त्याचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आणि त्याचा बिनचूक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून अनेक अभ्यास विषयक विचार प्रवाह निर्माण होतात. अनेक छोट्या छोट्या विभागामध्ये विभागणी करून त्याचा सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रदेशानुसार निहाय अभ्यास होत असल्यामुळं त्यात जास्त सुस्पष्टता आहे. म्हणजे जास्त डिटेल्स आपल्याला या पद्धतीच्या अभ्यासातून मिळू शकतात. एक सुस्पष्ट पद्धतीनं अभ्यास माहिती आपल्या पुढे येऊ शकते. याच्यातून गुंतागुंत कमी होते आणि प्रदेशानुसार निहाय मृदेचा सविस्तर अभ्यास करणं शक्य होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक नकाशा दिसतो, सॉइल मॅप ऑफ कोल्हापूर. अगदी कोल्हापूर सारखा एक जिल्हा निवडून तिथल्या मातीचा सविस्तररित्या अभ्यास करू शकतो. इतकंच नाही, कोल्हापूर एक जिल्हा आहे, तशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा लहान लहान याच्यामध्ये जर प्रदेशामध्ये विभागणी करायची असेल तर आपण तालुका घेऊ शकतो किंवा रिव्हर बेसिन घेऊ शकतो किंवा एखादं गाव देखील आपण एखाद्या मातीच्या बाबतीत अभ्यास करण्यासाठी सफिशियंट होऊ शकतो. कारण छोट्या भागामध्ये जितकं छोट्या छोट्या प्रदेशामध्ये विभागणी कराल तितकं जास्त सखोल आणि सविस्तर अभ्यास आपल्याला करणं शक्य होतं. अशा पद्धतीने जे काही अभ्यास केला जातो त्याला प्रादेशिक स्वरूप असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्याचा जी पद्धती आहे त्याला वस्तुनिष्ठ स्वरूप असं म्हणतात. आता मृदेच्या अनुषंगानं सर्वच घटकांचं सर्वच बाबतीत अभ्यास करणं जिकिरीचं असतं किंवा खूप मोठा त्याचा आवाका होऊ शकतो किंवा विस्तारित होऊ शकतो, मोठा होऊ शकतो आणि ते एखाद्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं जिकिरीचं काम होऊ शकते किंवा अडचणीचं असू शकते. त्यामुळं अशा घटकांचा अभ्यास करण्यापेक्षा एखादा घटक त्यातला निवडून त्या घटकांची सविस्तररित्या सखोल अभ्यास करण्याची जी पद्धती आहे त्याला वस्तुनिष्ठ अभ्यास
पद्धती किंवा वस्तुनिष्ठ स्वरूप म्हणू शकतो. आता एक वस्तुनिष्ठ मध्ये काय, मृदा या घटकांच्या अनुषंगाने फक्त मृदा सॉइल इरोजन सारखा घटक असेल किंवा सॉइल सॅलिनायझेशन असावं. या दोन चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एका घटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सॉइल इरोजन होताना आपल्याला पाहिजे, दुसऱ्या घटकामध्ये सॉइल वॉटर लॉगिंग सारखी समस्या किंवा सॅपड जमिनीच्या सारखी समस्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा एखादं ठराविक पीक निवडणं, पीक पद्धती असं निवडणं किंवा नदीच्या अनुषंगाने एखादा घटक निवडून तो घटक सविस्तररित्या अभ्यास करण्याची जी पद्धती आहे त्याला वस्तुनिष्ठ पद्धती असं म्हणतात. ज्यातला मग मृदेच्या अवनतीमधला जो काही मृदाचे धूप होणं असेल किंवा सॅलिनायझेशन असेल किंवा वॉटर लॉगिंग सारखी समस्या असेल तर एखादा घटक निवडणं आणि तो सखोल पद्धतीनं अभ्यासणं त्याला वस्तुनिष्ठ स्वरूप म्हणून म्हटलं जातं. आता निवडलेला घटक एकमेव जो घटक असतो त्या घटकांच्या मुळापर्यंत पोहोचून अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणे शक्य होतं. या पद्धतीमुळे त्या मृदा भूगोलास वस्तुनिष्ठ स्वरूप प्राप्त झाले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर कार्यकारण भाव स्वरूप, याच्यामध्ये मृदा भूगोलाचा कार्यकारण भाव स्वरूप म्हणजे एक याच्यामध्ये कार्यकारण भाव स्वरूपाचं कार्यकारण भाव अध्यापन पद्धतीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटकांतला संबंध शोधण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या आंतरक्रिया होत्या, त्याचा एकमेकावर परिणाम कशा पद्धतीने होतात या सारख्या गोष्टीचा या कार्यकारण भाव स्वरूपामध्ये अभ्यास केला जातो. ही पद्धती असते म्हणजे एकमेकावर त्या होत असणारा जो परिणाम असेल किंवा त्यांच्यामधल्या जे असणारी आंतरक्रिया असेल, एकमेकांमध्ये असणारे संबंध काय. फॉर एक्झाम्पल सॉइल फॉर्मेशन असेल किंवा मातीची निर्मिती व्हायची असेल तर माती निर्मित होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतात आणि ते कशा पद्धतीने आपला रोल प्ले करतात किंवा त्याची भूमिका पूर्ण करतात यासारख्या घटकांच्या त्यांच्या मातीच्या निर्मितीमध्ये किंवा माती निर्मितीमध्ये या घटकांची भूमिका काय यासारखे जे काही कार्यकारण आहेत ते भाव आहेत ते समजून घेण्याची जी पद्धती आहे एकमेकांचा असणारा परिणाम आहे त्याला कार्यकारण भाव स्वरूप असं म्हणू शकतो. मृदा भूगोलामध्ये मृदेच्या संबंधित अनेक घटकांचा अभ्यास केला जातो आणि अनेक घटक ज्यावेळेस एकत्रित येतील त्यावेळेस त्या घटकांमध्ये कार्यकारण भाव असतो म्हणजे एकमेकांशी ते घटक संबंधित असतात आणि या संबंधाचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. मृदा निर्मिती असेल, मृदा निर्मितीची प्रक्रिया असेल, मृदेचे गुणधर्म असतील, मृदा वर्गीकरण असेल, मृदा वितरण असेल, मृदेची अवनती असेल, मृदा संधारण, मृदा व्यवस्थापन यासारखे जे अनेक घटक आहेत त्या घटकांच्या बाबतीत आपण अनेक घटकांच्या बाबतीत कार्यकारण भाव शोधू शकतो. आता मृदेची धूप होणं तर सॉइल डिग्रेडेशन सारखी गोष्ट घटक आहेत म्हणजे जी घटना असते त्या घटनेच्या मागे देखील अनेक कार्यकारण भाव लपलेले असतात. ते शोधून काढणं, समजून घेणं आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मृदाची अवनती कमी करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या गोष्टी आपल्याला अभ्यासाचं असेल तर कार्यकारण भाव स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. तर मृदेचा पीक वितरण आणि उत्पादन याच्यावरती देखील मोठ्या परिणाम होतो. एखाद्या भागामध्ये विशिष्ट प्रकारची पिकं काय घेतली जातात आणि उत्पादनामध्ये असणारा जो फरक आहे तो का फरक अशा पद्धतीने तयार होतो यासारख्या घटकांचा देखील अभ्यास करण्यासाठी कार्यकारण भाव स्वरूप महत्वाचं आहे. मृदेची वेगवेगळ्या प्रकारच्या अंगे समजून घेण्यासाठी देखील याची मदत होते. त्यानंतर सांख्यिकी स्वरूप, मृदा भूगोलाचं सांख्यिकी स्वरूप म्हणजे याच्यामध्ये मृदेच्या विविध अंगांचा अभ्यास करताना मोजमाप करण्याच्या पद्धतीमुळे मृदा भूगोलाला एक शास्त्रीय स्वरूप प्राप्त आहे. आता पूर्वीच्या कालावधीमध्ये फक्त वर्णनात्मक माहिती सांगितली जायची, आता तसं नाही होत. आता संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर होतो. फक्त संख्याशास्त्रीचा वापर होत नाही तर अनेक घटकांची मोजमाप घेतली जातात आणि या मोजमापामुळं त्या मोजमाप घेतलेल्या माहितीवरती किंवा जी मिळालेली जी फॅक्ट आहे तथ्य आहेत त्या तथ्यांवरती प्रक्रिया करणं शक्य होतं आणि ह्या प्रक्रिया करण्यासाठी जी काही पद्धती वापरली जाते त्याला संख्याशास्त्रीय पद्धती असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जे सॉइलचा अभ्यास करत असताना, मातीचा अभ्यास करत असताना मातीच्या अनुषंगाने जी काही मोजमाप घेतली जातात किंवा जे काही लॅबमधून आपल्याला मिळालेले जे फॅक्ट्स असतात किंवा रिझल्ट्स असतात या रिझल्ट्सवरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये मृदेचं वर्णन असेल किंवा वर्ग विश्लेषण असेल व कार्यकारण भाव अभ्यासातून मिळालेले जे अचूक अंदाज असेल त्याचबरोबर निष्कर्ष काढणं याच्यामुळं शक्य होतं. या संख्याशास्त्रीय पद्धतीमुळं शक्य होतं.
मृदा घटकाच्या मोजमापातून विविध प्रकारच्या आकडेवारीची उपलब्धता होऊ शकते. म्हणजे ज्या संख्याशास्त्रीय पद्धतीतून मृदेविषयक अनेक प्रकारची आकडेवारी उपलब्ध होऊ शकते, माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर या सांख्यिकी त्यावर सांख्यिकी प्रक्रिया करणं शक्य होतं आणि त्याच्यामध्ये मृदा विषयक जो अभ्यास केला तो अभ्यासामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं हे शक्य होतं. त्यानंतर मृदा भूगोलाचा वैज्ञानिक स्वरूप. आता याच्यामध्ये जे वैज्ञानिक अभ्यास पद्धती असते त्याला वैज्ञानिक स्वरूप असं म्हणतात. तर याच्यामध्ये एक मेथड वापरले जाते, सायंटिफिक मेथड त्याला म्हटलं जातं. अभ्यास वैज्ञानिक अभ्यास पद्धती प्रश्न सोडवण्याची तर्कशास्त्र शास्त्रशुद्ध पद्धत असते, त्याला सायंटिफिक मेथड असं म्हणतात. याच्यामध्ये प्रश्नाची निवड करणं, काही गृहीत धरणं, त्यात उद्देश निवडणं, तथ्यांचं संकलन करणं, माहितीचं वर्गीकरण करणं, तथ्य विश्लेषण करणं आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं, या काही स्टेप्स असतात, त्या ह्या पायऱ्या आहेत. तर या डायग्राम मध्ये आपल्याला ह्या दिसतात की एखाद्या घटकाचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्या घटकाचं ऑब्झर्वेशननुसार क्वेश्चन्स तयार होतात. म्हणजे अनेक समस्या आयडेंटिफाय करणं आपण शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे हायपोथिसिस किंवा अभ्युगम तयार होतात. त्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले जातात किंवा प्रयोग केले जातात. या प्रयोगातून माहिती मिळते, उपलब्ध होते आणि त्या माहितीच्या आधारे कन्क्लुजन पर्यंत पोहोचता येते आणि कन्क्लुजन मधून आपल्याला निष्कर्षापर्यंत किंवा रिझल्ट पर्यंत पोहोचणं शक्य होतं. ही जी पद्धती आहे ती पद्धती वैज्ञानिक पद्धती आहे. मृदा भूगोलामध्ये देखील या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मृदा या घटकाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर वैज्ञानिक स्वरूप आत्मसात करणं गरजेचं आहे. याच्यामधून नवीन नवीन सिद्धांत आणि संकल्पना देखील मांडल्या जातात आणि त्या पुढे अभ्यासासाठी उपयोगी पडतात. त्याचबरोबर गतिशील स्वरूप, त्याच्यामध्ये डायनॅमिक किंवा गतीला, आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माती हा एक मुळात गतिशील घटक आहे, डायनॅमिक आहे. डायनॅमिक असा की ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, की ज्याच्यामध्ये एखादं बी जे निर्जीव स्वरूपाचं असतं ते बी रुजवण्याची क्षमता असते आणि त्यातून एक पुनर्जीवन अशा स्वरूपाची घटकाची एक नवीन जीवाची निर्मिती करण्याची क्षमता असते. म्हणजे त्याचबरोबर एखादा जीव त्याचं लाईफ सायकल पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे त्याचं आयुष्य किंवा त्याचं जे काही जीवन संपल्यानंतर किंवा त्याचं जैविक घटकाचं अजैविक घटकांमध्ये रूपांतर करण्याची देखील क्षमता असते. म्हणजे एखादा प्राणी मरण पडलेला आहे, कालांतराने काय होतो, तो कुजून त्याचे अवशेष मातीमध्ये मिसळून जातात. तुम्हाला काही वर्षानंतर त्याचे अवशेष शोधणं त्या मातीमधून शक्य होतं का, तर सहजासहजी शक्य होत नाही. म्हणजे अवशेषामध्ये मातीमध्ये मिसळून जाणं म्हणजे जैविक घटकांचं मातीमध्ये मिसळून जाणं आणि मातीमध्ये मिसळलेल्या बियांचं जैविक घटकांमध्ये रूपांतर होणं, यासारखी नैसर्गिक क्रिया ज्याच्यामध्ये क्रिया घडवून आणण्याची जी क्षमता आहे त्याला गतीला कौशल्य. तर माती हा एक गतिशील डायनॅमिक लेअर आहे, ज्याच्यामध्ये मृदेची अनेक डायनॅमिक किंवा गतिशील प्रक्रिया होत असतात. त्याच्यामध्ये मृदेची निर्मिती असेल, मृदेच्या निर्मितीची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात. निर्मिती मृदेची प्राकृतिक ठिकाणी रासायनिक गुणधर्म असतील किंवा मृदेचा ऱ्हास असेल, मृदेचे यासारखे जे अनेक गतिशील घटक आहेत ते घटक महत्वाचे घटक अभ्यासणं हे गतिशील स्वरूपाचं काम आहे. मृदेची जाडी असेल किंवा नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया असतील, त्याचबरोबर गुणधर्म असेल, यामध्ये होत असणारे जे बदल आहेत हे देखील गतिशील स्वरूपाचा अभ्यासाचा एक भाग म्हणतात. त्याचबरोबर बदलानुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही बदल होतात ते बदल काय समजून घेणं आणि त्यानुसार अभ्यास करण्याची पद्धत बदलत जाणं हे देखील इथं अपेक्षित आहे. यानंतर मृदा भूगोलाची व्याप्ती आपण बघणार आहोत. मृदा भूगोलशास्त्र ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची महत्वाची शाखा आहे. सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे प्राकृतिक भूगोलाची एक महत्वाची शाखा आहे. ज्या काही महत्वाच्या शाखा आहेत त्यामध्ये मृदा भूगोल ही एक महत्वाची शाखा आहे. एक मृदेश प्राकृतिक घटक म्हणून अनन्यसाधारण असं स्वरूपाचं महत्व आहे. अनन्यसाधारण असं आणि याचं जे काही महत्व जर विचार घेतला तर अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्व आहे. कारण आपण डायरेक्टली इनडायरेक्टली माणूस किंवा अन्य जे प्राणी आहेत हे मातीवरती अवलंबून आहेत.
ज्या भागामध्ये सुपीक माती आहे त्या भागामध्ये जैविक घटकांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मानवाचं अस्तित्व देखील ज्या भागात माती मोठ्या प्रमाणात आहे किंवा सुपीक माती आहे त्या भागामध्ये जास्त आहे. म्हणजे लोकसंख्येची घनता जर विचारात घेतली तर देखील लोकसंख्येची घनता सुपीक मातीच्या क्षेत्रामध्ये जास्त पाहायला मिळते. जैविक घटकाचं अस्तित्वच मुळात मातीवरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये जैविक घटकांचा अधिवास असेल किंवा त्यांची अन्नाची गरज आहे ती या मातीच्या घटकांच्या अस्तित्वातून पूर्ण होते. मृदा अभ्यासाला महत्वाचं आणि वेगळं स्थान आहे. मृदेच्या विविध अनुषंगाने अभ्यास केल्यामुळे मृदा भूगोलाची कक्षा आहे ती कक्षा विस्तारित आपल्याला पाहायला मिळते. मृदा भूगोलाचे दोन शाखा होतात, एक म्हणजे सामान्य आणि दुसरं म्हणजे प्रादेशिक. सामान्यमध्ये जनरली अभ्यास केला जातो आणि प्रादेशिक मध्ये एखाद्या प्रदेशाच्या अनुषंगाने अभ्यास केला जातो. आता ही मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये काय काय येतं, काय काय समाविष्ट होतं, तर याच्यामध्ये मृदा भूगोलशास्त्र आणि माती कृषी किंवा शेती या घटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे आपण मृदा भूगोल फक्त एक शास्त्र म्हणून नाही तर शेतीच्या अनुषंगाने देखील इथं विचार करावा लागतो किंवा अभ्यासला जातो. एक म्हणजे कृषीचा आणि मृदा भूगोलाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. कृषी म्हणजे काय, शेती प्राथमिक आर्थिक क्रिया ज्याच्यामध्ये माध्यमातून पिकांचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे उत्पादन उदरनिर्वाहासाठी त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये विक्री करून काही चलन मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो शेतकऱ्यांकडून किंवा जो शेतीमध्ये कष्ट करतो त्याच्याकडून. याच्यामध्ये पिकांची वाढ असेल, विकास असेल किंवा जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न असेल, यासारखे अनेक घटक आहेत ते मृदाच्या प्रकारावरती किंवा मातीवरती अवलंबून आहेत. तर मातीचे प्रकार कोणते आहेत त्या प्रकारावरती त्या पिकांची वाढ अवलंबून असते, त्याचबरोबर पिकांचा विकास अवलंबून असते आणि उत्पादन उत्पादन मिळणं हे देखील मातीवरती अवलंबून असतं. त्याचबरोबर मृदा प्रकारानुसार सेंद्रिय आणि असेंद्रिय घटक द्रव्ये देखील उपलब्ध असतात. मातीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय घटकांचं त्याचबरोबर असेंद्रिय घटकांची उपलब्धता ही मृदेच्या प्रकारावरून मातीच्या प्रकारावरती अवलंबून असते. माती कोणत्या प्रकारची आहे, मृदेचा कोणता प्रकार आहे, त्याच्यामध्ये असणारे सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण किती असणार आहे हे त्या मातीच्या प्रकारानुसार अवलंबून असतात. म्हणजे मातीची सुपीकता असेल ती देखील बऱ्याच वेळी मृदेच्या प्रकारावरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ मृदा एखाद्या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती भागात असणारी जो गाळाची सुपीक माती असते ती सुपीक असते, कारण त्याच्यामध्ये जैविक घटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर मातीच्या कणांची रचना देखील त्याच्यामध्ये क्ले कंटेंट मोठ्या प्रमाणात असतं. गाळ असतो, नवीन गाळाचं संचयन त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे मातीच्या प्रकारानुसार त्याची सुपीकता, पिकांची वाढ, विकास यासारख्या गोष्टी त्याचबरोबर उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे शेती हा जो घटक आहे ते मातीवरती अवलंबून असतो. मातीची जी काही मृदेचा अभ्यास करून आपल्याला जी वाढती लोकसंख्या आहे, लोकसंख्येची अन्नधान्याची गरज आहे ती गरज पूर्ण करता येऊ शकते. त्याचबरोबर उद्योगधंद्याचा साठी लागणारी जी कच्च्या मालाची जी गरज आहे ती गरज देखील पूर्ण करण्यासाठी या मदत होते. त्याचबरोबर मागणीमध्ये समतोल राखण्यासाठी म्हणजे पिकांची किंवा वेगळ्या अन्नधान्याची मागणी आहे ती मागणीमध्ये समतोल राखण्यासाठी त्याचबरोबर आवश्यक तंत्र व पद्धतीचा बदल मागणीच्या समतोल राखण्यासाठी आवश्यक तंत्र आणि पद्धतीमध्ये शेती करत असताना बदल करणं गरजेचं असतं. मृदेच्या अभ्यासातून मृदेतील कमतरतेनुसार घटक द्रव्याची कृत्रिमरित्या उपलब्धता करून देता येईल. आपल्याला जर मातीचा अभ्यास आपण केला किंवा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कोणते घटक कमी आहेत, कमतरता आहेत, त्यानुसार ज्या आवश्यक घटकांची कृत्रिमरित्या उपलब्धता करून देणं शक्य होतं. शेतीचा विकास व्हायचा असेल तर मृदा भूगोलासारख्या म्हणजे मृदेसारख्या घटकांचा भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सर्वच दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे मृदा भूगोलशास्त्र आणि कृषी या दोन्ही घटकांचा इथं व्याप्तीमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्याचा देखील इथं विचार करावा लागतो. मृदा भूगोलशास्त्र आणि उद्योगधंदे याच्यामध्ये काय संबंध येतो
तर जागतिक अर्थव्यवस्थेत उद्योगांना महत्वाचं स्थान आहे. अनेक देशांची प्रगती उद्योगधंद्यावरती अवलंबून असते. म्हणजे एखाद्या भागामध्ये उद्योगधंदे निर्माण व्हायचे असतील तर त्या भागामध्ये शेतीसारखे घटक विकसित व्हावे लागतात. बरेच उद्योग हे शेतीवरती अवलंबून असतात. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या शेतीवरती किंवा शेतमालावरती अवलंबून असतात. त्यामुळं ज्या भागामध्ये मृदा सुपीक आहे, जिथं शेतीचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळतं, त्या भागामध्ये उद्योगधंद्याचा देखील विकास होतो. उद्योगधंद्यावरती औद्योगिकरणावर देशाचे सर्वांगीण विकास शक्य अवलंबून असतो. औद्योगिकरणाशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य होत नाही. कृषी प्रधान देशामध्ये उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असतो. म्हणजे ज्या भागामध्ये शेतीचा विकास झालेला आहे त्याच ठिकाणी त्या भागामध्ये उद्योगधंद्याचा देखील मोठ्या प्रमाणात विकास होतो. कारण शेतीमालावरती प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत हे या भागामध्येच निर्माण होतात. शेतीवरती अवलंबून असणारे जे अनेक उद्योग आहेत ते शेतीतून निर्माण होणाऱ्या कच्च्या मालावरती आधारित असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जर विचार केला तर कापड उद्योग असेल, साखर उद्योग असेल, ताग, दूध, दुग्धजन्य पदार्थ यासारखे जे पदार्थ घटक आहेत हे उत्पादित करणारे जे घटक आहेत ते घटक शेतीवरती किंवा शेतमालावरती आधारित असतात. तर अशा उद्योगांचा मूलाधार कृषी उत्पादने असतात आणि कृषी उत्पादनं ही मुळातच मृदेशी निगडीत असतात, ज्या मातीशी संबंधित असतात. म्हणजे माती ज्या भागामध्ये चांगली आहे, सुपीक आहे, त्या ठिकाणी शेती उत्पादन वाढतात आणि शेती उत्पादन वाढले असतील किंवा चांगले असतील तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा देखील विकास होतो. उद्योगांच्या अनुषंगाने मृदेचा अभ्यास होत असल्यामुळे या मृदा भूगोलाचा अभ्यास व्याप्ती देखील आहे, ती व्याप्ती देखील वाढत असलेला पाहिजे. त्यानंतर मृदा भूगोल आणि वाहतूक याच्यामध्ये काय संबंध येतो तर हा देखील संबंध आपण इथं अभ्यासणं आवश्यक आहे. तर वाहतूक पायाभूत सोयीसुविधा असते. वाहतूक म्हणजे धमन्या असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल असेल किंवा प्रवास असेल तर वाहतूक करून घेऊन जाण्याची जी प्रक्रिया त्याला वाहतूक म्हणजे वाहून नेण्याची प्रक्रिया त्याला वाहतूक असं म्हणतात. तर याच्यामध्ये प्रादेशिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून वाहतुकीला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्व आहे. वाहतूक विस्ताराचं धोरण सर्वत्र राबवलं जातं. म्हणजे वाहतूक विषयक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात आणि या अनुषंगानं रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक असेल किंवा जलवाहतूक असेल यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. कृषी आणि जंगलाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होताना पाहायला मिळतं. तर या दरम्यान की वाहतुकीच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी शेतीखालचं क्षेत्र त्याचबरोबर जंगलाखालचे क्षेत्र देखील कमी होत आहे. वाहतूक व्यवस्था निर्माण करण्या अगोदर मातीचा अभ्यास देखील केला जातो. यामध्ये शेतीचा सुपीक शेतजमिनीचा भाग टाळून वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच शेतीचा विकास होत असलेल्या क्षेत्रामध्ये देखील शेतमाल वाहतुकीसाठी रस्ते बांधले जात असतात आणि या अनुषंगानं मृदा भूगोलाचं क्षितिज देखील रुंदावत जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मृदा भूगोलशास्त्र आणि पर्यावरण. आता पर्यावरण आणि मृदा भूगोलशास्त्र, मृदा हा एक मुळातच नैसर्गिक घटक आहे आणि त्याला महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून ओळखलं जातं. या साधन संपत्तीस किंवा या संसाधनात एक प्रचंड महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मानवी हस्तक्षेपामुळे काय होतं की पर्यावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय अनेक समस्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये मग मातीच्या अनुषंगाने जलप्रदूषण, जमिनीचं प्रदूषण असेल, जलप्रदूषणासारखी समस्या असेल, मातीच्या उन्नतीसारखी असेल, मृदा क्षयाची यासारख्या काही समस्या आहेत, या समस्या निर्माण होताना पाहायला मिळतं. तर मोठ्या प्रमाणात वाढत असणारी मानवी वस्ती आणि शेतीमध्ये होत असणारे बदल, त्याचबरोबर सखोलता याच्यामधून मोठ्या प्रमाणात अनेक समस्या, पर्यावरणीय समस्या देखील निर्माण होतात. अन्नधान्याच्या आणि कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी केले जात असणारे परिणाम, हे प्रयत्न आणि त्यातून वाढत असणारा जो काय या जमिनीवरती किंवा मृदेवरती, शेतीवरती वाढत असणारा ताण आहे, या ताणातून अनेक पर्यावरणीय समस्या देखील निर्माण होतात. तर या पर्यावरण समस्यांमधून म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण जलसिंचनाच्या सुविधा वापरणं असेल किंवा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करणं,
इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड यासारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर करणं, यामुळे काय होतं, अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. त्यातूनच अनेक ज्या प्रश्न निर्माण होतात आणि जैवविविधता धोक्यात आणणारे देखील घटक उदयास येतात. नैसर्गिक अधिवासामध्ये असणारी जी काही जैवविविधता आहे धोक्यात येते त्यामुळं मृदेचा आणि पर्यावरणाचा असणारा जो संबंध आहे तो घनिष्ठ आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील मृदेचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर मृदा भूगोलशास्त्र आणि लोकजीवन याच्यामध्ये लोकजीवनाची समृद्धी मातीवरती अवलंबून असते. त्याचबरोबर लोकजीवन उदयास येणं, वाढणं, त्याचा विकास होणं हे देखील त्या भागातल्या मातीवरती अवलंबून असते. आता उदाहरणार्थ विचार केला तर नाईल नदी असेल, नाईल असेल, टायग्रिस असेल, युफ्राटिस, सिंधू यासारख्या प्राचीन संस्कृती आहेत. त्या संस्कृतीचा उदय आणि विकास त्याचबरोबर विस्तार हा देखील सुपीक मृदा क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सुपीक मृदा आणि नियमित पाणी पुरवठा ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी जास्त दाट लोकवस्ती किंवा जास्त लोकवस्ती असते, जास्त लोकसंख्या घनता त्या भागामध्ये पाहायला मिळतं. नद्यांच्या पर्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सुपीक मृदा त्याचबरोबर नियमित पाणी पुरवठ्याची सुविधा या नद्यांच्या पर्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कृषी उत्पन्नाची खात्री या भागामध्ये असते आणि अशा भागामध्ये लोकजीवन फुलत जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकजीवनाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या मातीचा अभ्यास देखील महत्वाचा ठरतो. कृषी प्रधान देशामध्ये तसेच इतर देशामध्ये मातीच्या अभ्यासाची गरज आहे आणि त्यामुळेच जगभरामधल्या अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयामधून मृदेचं अध्ययन आणि अध्यापन होताना आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे मृदा भूगोलाचा आणि मृदाशास्त्राचा संबंध काय हे देखील इथं आपण बघणार आहोत. तर मृदा भूगोल आणि मृदाशास्त्राचा काय संबंध आहे, मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल याच्यामध्ये काय फरक आहे. मृदाशास्त्र ही मृदेची किंवा मातीची शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा. याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना अनेक वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आणि मृदा भूगोलामध्ये मात्र मृदेचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. बऱ्याच अंशी मृदा भूगोलातील अनेक पद्धती आहेत, अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्या अभ्यासाच्या पद्धती मृदा भूगोलामध्ये स्वीकारल्या जातात किंवा वापरल्या जातात. मृदाशास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून मृदेचा अभ्यास केला जात असल्यामुळे जास्तीत जास्त शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मृदा भूगोलामध्ये देखील ही पद्धती अभ्यासल्या जातात. आता मृदेचा अभ्यास करणारी जी काही करणं ही मृदाशास्त्राचा आत्मा असतो, म्हणजे कोर भाग आहे आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणं हे देखील मृदाशास्त्राचं काम असतं. आता मृदाशास्त्रात मृदेसंबंधी प्राकृतिक घटकांचा अनेक अभ्यास केला जातो. याच्यामध्ये मृदेच्या प्राकृतिक, रासायनिक, जैविक गुणधर्माचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक नियमाच्या म्हणजे निसर्ग नियम, निकालबाधित सत्य असणारे जे नियम आहेत ते नियम मृदाशास्त्रामध्ये स्वीकारले जातात आणि त्या नियमांच्या अधीन राहून मृदाशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. मृदा भूगोलामध्ये या पद्धतीबरोबरच भौगोलिक दृष्टिकोनाचा देखील विचार केला जातो. त्यामुळे मृदा भूगोल आणि मृदाशास्त्र यांच्यामध्ये घनिष्ठ पारस्परिक संबंध आहेत. मृदा संबंधी सर्व घटकांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून होतो आणि सखोल पद्धतीने होतो. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने देखील या अभ्यासास अनन्य साधारण स्वरूपाचं महत्व असलेलं आपल्याला पाहिजे. मृदा भूगोलात मृदा आणि मानवी जीवन यांच्यामधील संबंधातील अभिक्षेत्रीय अभ्यासास महत्व दिलं. आता मृदा भूगोल आणि मृदा शास्त्र याच्यामध्ये काय फरक, तर भौगोलिक दृष्टिकोनातून जो अभिक्षेत्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची पद्धती आहे ती मृदा भूगोलात अभ्यासाची, जिथं प्रादेशिक अभ्यासाची पद्धती स्वीकारली जाते. मृदेच्या अनुषंगाने वितरणात्मक अभ्यास मृदा भूगोलामध्ये केला जातो. मृदा एक महत्वपूर्ण भौगोलिक घटक असून भौगोलिक दृष्टिकोनातून देखील याचा अभ्यास केला जातो. मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल परस्पराशी संबंधित असतात आणि त्यांचा एकमेकांशी आधार घ्यावा लागतो.
मृदा भूगोलाचं महत्व. आता मृदा भूगोलाचा आपण अभ्यास करून काय फायदा होणार आहे किंवा त्याचं महत्व काय, तर कृषीच्या दृष्टिकोनातून याला महत्वाचं स्थान आहे. मृदेच्या गुणवत्तेवरती पिकाचं वितरण आणि उत्पादन आधारित असतं. त्यामुळं मृदा भूगोल किंवा मृदा अभ्यास समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मृदा प्रकाराचा पीक पद्धतीवरती देखील मोठ्या पद्धतीने परिणाम होतो. त्यामुळे देखील मृदा समजून घेणं गरजेचं आहे. मृदेचा गुणधर्म आणि पीक पद्धती निश्चित करत असतात. त्यामुळे मातीची वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. मातीवरतीच पिकांची वाढ, विकास आणि उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे देखील माती समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काळ्या जमिनीत कापूस असतो, चिकन मातीमध्ये तांदूळ असतो, किंवा नदी खोऱ्यामध्ये तांदूळ, ऊस यासारखे पिके घेतली जातात. तर हे त्याच भागामध्ये काय घेतले जातात यासारख्या गोष्टी देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मृदा भूगोलाचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे. मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून माती समजून घेऊन शेती उत्पादन वाढवणं शक्य होऊ शकतं. त्यामुळं मृदा भूगोलाचं कृषीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून मृदा भूगोलाचं महत्व काय, तर मृदेच्या विषम स्वरूपामुळे पिकांच्या लागवड आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असलेलं विषमता असते. जगामध्ये अनेक देशांमध्ये कृषी योग्य जमिनीची कमतरता आहे. काही भागामध्ये कृषीसाठी आवश्यक असणारी जी प्रकारची शेती जमीन तिथे उपलब्ध नाही. त्यामधून बाजारपेठेचा विकास होऊ शकतो आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेऊन बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. अधिक उत्पादन घेण्यासाठी जगभर प्रयत्न केले जातात. मृदेचा पोत आणि निगा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. मृदा भूगोल शास्त्रातील ज्ञानाचा यासाठी उपयोग होऊन या विषयाचं महत्व वाढत असलेलं आपल्याला पाहायला. म्हणजे ज्या भागामध्ये माती चांगली आहे, सुपीक आहे, मृदेची निगा आहे, मृदा संधारण केलं जातं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यामुळं बाजारपेठा विकसित होतात. ज्या भागामध्ये अशा पद्धतीने कमतरता असते त्या भागामध्ये शेतीमाल आणि शेतमालावर प्रक्रिया केलेले जे माल असेल तो निर्यात केला जातो. त्यातून बाजारपेठा विकसित होतात. मागणी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती यातून चलन मिळवून देणारे काही उत्पादनं दिली जातात आणि बाजारपेठ विकसित होत असतात. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील मृदा भूगोलशास्त्र महत्वाचं आहे. कारण अन्नधान्याच्या बाबतीत असेल किंवा अन्नधान्य निर्मित झालेलं अन्नधान्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं असेल किंवा नगदी पिकांचं प्रक्रिया उद्योगापर्यंत पीक आहे ती प्रक्रिया उद्योगापर्यंत आणि त्यानंतर बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं यासाठी वाहतूक गरजेची असते किंवा आवश्यक असते. अशा सर्व क्रियेमध्ये शेती हा एक मध्यवर्ती भाग बनतो. कृषी विकासाच्या दृष्टिकोनातून मृदा भूगोलाचे स्थान आहे ते अबाधित आहे. कृषी विकास आणि वाहतुकीचं जाळं यातून प्रादेशिक विकास साधला जाऊ शकतो. शेती विकासास पूरक ठरणारी मृदा ही मृदा भूगोलाचा गाभा असते. मित्र, आपण समारोपाकडे येतोय. या युनिटमध्ये आपण जे बघितलं तर माती म्हणजे काय, मृदा भूगोल म्हणजे काय, मृदा भूगोलाचं स्वरूप काय, त्याच्या व्याख्या आहेत त्या व्याख्या बघितल्या, रूपांतर व्याप्ती बघितले आणि त्यानंतर मृदा भूगोलाचं महत्व देखील समजलं. तर मृदा भूपृष्ठावरील पातळ सुपीक स्तरास मृदा असं म्हणतात. आणि भूगोलशास्त्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये या अभ्यासास महत्व आहे. काळाच्या ओघामध्ये विषयाच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत गेले आणि वेगवेगळ्या प्रकारची स्वरूप उदयास आली. मृदेच्या संबंधित सर्व घटकांपर्यंत मृदा भूगोलाची व्याप्ती आहे. मानव आणि जैविक विविधता मृदेशी निगडीत आहेत. मृदा भूगोल एक महत्वाचा विषय आहे आणि मानव आणि त्यांचे व्यवसाय, पर्यावरण, संस्कृती या अंगाने त्यास महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहतो. धन्यवाद.